बघा हे साईड कट बघा सगळ्यांचे. हे शिकवतात का रे पालक तुम्हाला? गोळ्या सुद्धा कोरल्या त्यांनी. हे बघा दप्तरामध्ये पुस्तक नसतील, पेन नसेल, पण गुटखा असेल, गांजा असेल, चाकू असेल, फायटर असेल. हे ऐकून धक्का बसतो ना? पण ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये. ही आहे आपल्याच गावातली, आपल्या मुलांची आणि आपल्या दुर्लक्षतेची व्यथा. खरं तर शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर, पण जेव्हा याच मंदिरात शिस्त हरवू लागते तेव्हा गरज असते एका धाडसी हस्तक्षेपाची. शाळा या शब्दात एक गोडपणा आहे, एक वास्तव्य आहे आणि भविष्य घडवण्याचं स्वप्न आहे. पण हेच भविष्य जेव्हा हातात चाकू, खिशात गुटखा आणि डोळ्यात बेफिकिरी घेऊन शाळेत पाऊल ठेवू लागतं तेव्हा काळजात खूप खोल ठसतं की आपण काहीतरी हरवतोय. होय, आपण हरवत चाललोय संस्कार, आपण हरवत चाललोय शिस्त आणि सगळ्यात मोठं म्हणजे एक पिढीचा मार्ग. नाशिक जिल्ह्यातील घोटी शहरातील जनता विद्यालय एक वेळचे शिस्तप्रिय, शैक्षणिकदृष्ट्या गौरवशाली शाळा. मात्र आज इथे असा एक प्रकार उघडकीस आला की यामुळे शाळेची आणि समाजाची प्रतिमा ढवळून निघाली आहे. हे जनता विद्यालय अर्थात असं एक विद्यालय आहे जिथे उद्याचे डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी आणि सैनिक घडू शकतात. पण आज सकाळी या शाळेच्या दारात जे उलगडलं ते अवघ्या समाजाचे डोके खाली झुकवणारं होतं. कारण येथील 9वी-10वीच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तकं नव्हती, तर होते चाकू, फायटर, साखळ्या, गांजा, गुटखा आणि काहीतरी जे शाळेशी, शिक्षणाशी, बालपणाशी असंगत होतं ते म्हणजे निरोध अर्थात कॉन्डम. हे चित्र बघून काही क्षण येथील शिक्षकही हादरले, पण ते थांबले नाही. येथील मुख्याध्यापक व्ही.पी. पवार यांनी या विद्यार्थ्यांच्या दप्तरातील सर्व अंमली पदार्थ, चाकू, फायटर जप्त करून त्यांना शिस्तीचा चांगलाच धडा शिकवला. त्यांनी तात्काळ शाळेमध्येच नाभिकाला बोलावून फिल्मी स्टाईलने केस वाढवणाऱ्या, विचित्र केशभूषा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतच सर्वांसमोर केस कातरण केलं. आणि हा व्हिडिओ कोणीतरी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आणि संपूर्ण सोशल मीडियावर पोहोचल्यानं लाखोंच्या काळजाला स्पर्शून गेला. या सर्व प्रकरणाकडे केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर शिक्षण खात्याचंही लक्ष वेधलं गेलं. इगतपुरीचे गट शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांचे अभिनंदन करत पालकांना विद्यार्थ्यांच्या दप्तरांकडे लक्ष देण्याचं काळजीपूर्वक आवाहन केलंय आणि प्रशासनाच्या वतीनं सकारात्मक पावले उचलण्यात येऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येईल असं माध्यमांशी बोलताना सांगितलंय. नमस्कार. आत्ताच एक बातमी कळली की इगतपुरी तालुक्यातल्या एका माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बॅग्स तपासल्या आणि त्या बॅग्समध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या. तर नक्कीच ही खेदजनक बाब आहे. मी त्या शिक्षकांचं, त्या शाळेचं अभिनंदन करू इच्छितो की फक्त अध्यापनच नाही तर विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आज पावे तो असा प्रकार तालुक्यात तरी दिसून आला नाही किंवा घडला नाही, परंतु ही जी घटना घडली याच्या बाबतीत नक्कीच प्रशासनाच्या वतीने सुद्धा सकारात्मक पावलं उचलण्यात येतील. मी पालकांना सुद्धा आवाहन करू इच्छितो की फक्त शिक्षकांची जबाबदारी नाही, 8 तास विद्यार्थी शिक्षकांकडे असतो, परंतु पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या बॅग्स नियमितपणे तपासायला हव्यात. त्यात काय काय आहे किंवा कशा पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करतो, त्याचा शाळेत काय शिकला, हे 5 ते 10 मिनिटं वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. तर मी पालकांना नम्रपूर्वक आवाहन करतो की कृपया आपण आपल्या पाल्यावर लक्ष ठेवावे. शिक्षक तर प्रयत्न करतच आहेत, परंतु आपलीही जबाबदारी आहे. मी शिक्षकांचं अभिनंदन करू इच्छितो आणि सोबतच सर्व तालुक्यातल्या शिक्षकांनाही आवाहन करतो की संबंधित शाळेप्रमाणे आपण सुद्धा विद्यार्थ्यांच्या नियमितपणे बॅग तपासाव्यात. त्याच्यात काही आक्षेपार्ह गोष्टी असेल तर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवावे आणि बोलवून त्यांना समज द्यावी आणि विद्यार्थ्याची शिस्त बिघडणार नाही, त्याचं आयुष्याचं नुकसान होणार नाही किंवा तो चुकीच्या मार्गाला जाणार नाही याची प्रत्येक शिक्षकानेही काळजी घ्यावी आणि प्रत्येक पालकांनी सुद्धा काळजी घ्यावी. नक्कीच या बाबतीत प्रशासनाच्या वतीने सुद्धा सकारात्मक पावलं उचलण्यात येतील आणि विद्यार्थ्यांचं समुपदेशन सुद्धा करण्यात येईल. धन्यवाद. या घटनेचा व्हिडिओ जसा सोशल मीडियावर पसरला तसा शिक्षकांच्या धाडसी पावलाचे पडसाद समाजभर उमटू लागले.
शासन यंत्रणा तर पुढे आलीच, पण समाजाचा आवाजही यावेळी शिक्षकांच्या पाठीशी उभा राहिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ शाळेला भेट दिली आणि ही केवळ शाळा नाही, ही संस्कारांची प्रयोगशाळा आहे आणि जिथे शिक्षक शिस्त लावतात तिथे आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशा शब्दांत मनसे कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि मुख्याध्यापक VP पवार आणि त्यांच्या सर्व शिक्षक टीमचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जे शाळेचे उपमुख्याध्यापक आहेत त्यांनी जो उपक्रम केला, मुलांची जी कटिंग वगैरे आहे, खरं बघायला गेलं तर ही गोष्ट पाल्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. पाल्यांचं लक्ष नसल्यामुळे शिक्षकांनी जे केलं, मुलांची जी कटिंग आहे त्यांचं वर्तणूक कसं आहे आणि हे प्रत्येक शाळेत प्रत्येकाने राबवायलाच पाहिजे ही गोष्ट आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये हा उपक्रम राबवायला पाहिजे. सरांचा जो उपक्रम होता तो एकदम छान होता सर, तुमचा उपक्रम खरंच आणि ती अभिमानास्पद गोष्ट आहे आणि याच मुलांना जो सरांनी धडा शिकवला त्यामुळे काही म्हणजे मुलांमध्ये सुद्धा वर्तणुकीत खूप फरक पडेल मुलांच्या पण आणि मुलं लक्ष करून आणि काळजीने आपल्याला कसे नियम आहेत आपल्या शाळेचे आणि कसं वागायचंय हे मुलांना कळेल. खरं तर शाळा ही ज्ञान मंदिर असते, पण जेव्हा मंदिरातच अंधार दाटतो तेव्हा दिवा आपल्यालाच लावावा लागतो. हे फक्त एका शाळेचं प्रकरण नाही. आज घोटी, उद्या इगतपुरी आणि परवा संपूर्ण महाराष्ट्रात असेल. त्यामुळे दप्तरात पुस्तकांपेक्षा गांजा, चाकू, कॉन्डोम, फायटर सापडत असतील तर प्रश्न केवळ शिक्षकांचा नाही, तर तो पालकांचा, समाजाचा आणि आपल्या पिढीच्या भवितव्याचा आहे. आज या शाळेनं केवळ शिक्षण दिलं नाही, तर गुन्हेगारपणाकडे घसरत चाललेल्या पिढीला वेळेत सावरून वाचवून दाखवलं. मात्र शिक्षकांसोबत पालकांनी आणि या समाजानं देखील तितकंच सावध व्हायला हवं, सजग व्हायला हवं, कारण हा लढा एकत्र लढायचा आहे. शाळा संस्कारांचं केंद्र असली तरी त्या संस्कारांची पहिली वीट घरीच रचली जाते. शाळा फक्त आकार देते, पण माती कुठली आहे हे घर ठरवतं. पालकांनी फक्त शाळेवरच सगळी जबाबदारी टाकून चालणार नाही, तर संस्कारांची पहिली घंटा घरीच वाजली पाहिजे. त्यामुळे पालकांनो, वेळीच सावध व्हा. आपल्या चिमुकल्यांच्या दप्तरात फक्त वही पुस्तक आहे ना हे तपासा. त्यांच्या वागण्यात, मित्रांमध्ये, मोबाईलमध्ये काय चाललंय यावर बारीक लक्ष ठेवा. लक्ष द्या, सजग रहा, कारण उद्याचं भविष्य आजचं मार्गदर्शन मागतंय. लोकमत.com साठी किरण नाईक, इगतपुरी, नाशिक.